बागेश्वर बाबांनी एका वक्तव्यामुळे त्यांचा विरोध केला जातो त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू. शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. माझ्या वक्तव्यानं कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो. धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया. शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची सरकारवर टीका. 4 मुलं जन्माला घाला म्हणता आणि स्वतःच लग्न केलं नाही असाही सवाल. व्यासपीठावर बागेश्वर बाबा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत होते तेव्हा राज्याच्या आणि मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना थांबवायला हवं होतं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवरायांवर बोलण्याआधीच राऊतांनी माफी मागावी. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये. बन यांचं प्रत्युत्तर. बागेश्वर बाबांचं वक्तव्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्षण. रोहित पवार यांची ट्विटद्वारे टीका. बागेश्वर बाबा मनुस्मृतीचं आधुनिक वर्जन. राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्ती वंदन असाही सरकारचा सवाल. 4 ते 5 मुलं जन्माला घाला बोलतं इथे नोकऱ्या मिळत नाहीत. मंत्री संजय शिरसाट यांची बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया. 3रं मूल झाल्यावर राजकारणात जाता येत नाही त्यांनी सरकारला सांगावं. शिरसाट यांचं वक्तव्य. तर लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार बागेश्वर बाबांचं विधान. कुणीतरी येतो आणि आमच्या आराध्य देवतांबद्दल काहीतरी विकृत बराळतो. बागेश्वर बाबाने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा रितेश देशमुखांकडून समाचार. शिवप्रेमी म्हणून ते वक्तव्य अमान्य आणि संतापजनक आहे. रितेशची प्रतिक्रिया. रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती. धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहासक अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. इतिहासाचा कुठल्याही साधनांमध्ये रामदासाचा उल्लेख नसल्याचा दावा. धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा. गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये. श्याम मानव यांचा प्रहार. तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. प्रत्येक आंबेडकरी नेता मंदिर मशिदीमध्ये गेलाय. समाजात राहताना मित्रांच्या आग्रहाखातीर मंदिर मशिदीत जावं लागतं. हिंमत असेल तर आधी मला रोखा. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी निशस्त्र येईन. भूषण गवईंचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई श्याम मानव यांना आव्हान. तब्यात मोठ्या राजकीय टॉप 9. नीलम गोरेंऐवजी अभिजित बुचकुले यांना विधान परिषदेवर घ्या अशी मागणी करत तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला ईमेल केलेला आहे. नीलम गोरे यांनी पक्ष संघटनेसाठी काही काम केलं नाही अशी टीका तृप्ती देसाईंनी केली. बघता बघता शिवरायांवरही पडदा पडू शकतो. कल्पना राजे भोसलेंचं विधान. एनसीईआरटी कडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा वगळल्यानं कल्पना राजे भोसलेंचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली. 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत. सूत्रांची माहिती. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयात उद्या महत्त्वपूर्ण बैठक. मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये उद्या दुपारी बैठक. कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडणार. महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी रक्त सांडलंय. मराठी विरोधी गटावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. संजय राऊतांची मागणी. संजय राऊतांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद. मराठी अस्मितेला ठेच पोहोचत असेल तर सर्वांनी एकत्र यावं. संजय शिरसाटांचं आवाहन. कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी सक्तीवरून राजकारण पेटलं. मराठी रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ही आक्रमक. संप केल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकवू. आमदार राजेश मोरेंचा इशारा. रिक्षा चालकांना मराठी सक्ती. भाजपा मनसेची खेळ. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतं. यूपी बिहारचे लोक बाहेर गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून करुणा मुंडेंची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होत आहेत. मात्र अद्यापही तपास पुढे सरकलेला नाही. रोहित पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया. 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सत्यस्थिती जाणून घेणार. रोहित पवारांचं वक्तव्य. आता वळत राजकीय टॉप 9 बातम्या. पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढल्यानंतर खासदार हरभजन सिंग यांना केंद्राकडून सुरक्षा. खासदार हरभजन सिंग यांच्या जालंधरमधील घराबाहेर सीआरपीएफचा सुरक्षा तैनात. हरभजन सिंग यांचा नुकताच भाजपा प्रवेश.
मालेगावात एकही बांगलादेशी नसल्याचं एसआयटीच्या चार्जशीटमधून समोर. भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपनं मालेगावच्या जनतेची नाक रगडून माफी मागावी. इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कान उघडली. पुण्याच्या भोरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद. राष्ट्रवादी आणि भाजपाकडून 2 वेळा स्वतंत्र उद्घाटन. 2027 मध्ये जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार. मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. जनगणनेबाबत मोदींनी मांडलं डिजिटल विजन. सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत. राजू शेट्टींचा आरोप. नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून गडकरींचा प्रशासनावर संताप. नागपुरातील पाणी पुरवठा योजना पूर्णपणे फसली. नितीन गडकरी संतापले. योजनेत त्रुटी राहिल्यानं यशस्वी झाली नाही. नितीन गडकरींचा आरोप. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोल माफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत. जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कान उघडली.